आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले काही दिवस ज्याची प्रचंड उत्सुकता होती त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर शिल्पा खोत यांची निवड झाली आणि उपाध्यक्षपदी तानाजी पाटील जे भाजपचे आहेत, शिल्पा शशिकांत खोत या राष्ट्रवादीच्या आहेत. अखेर राष्ट्रवादी की भाजप हा वाद संपला रात्री आणि निवड रितसर आज झालेली आहे. बहुमतानं ही निवड झालेली आहे. शिल्पा खोत यांचीच निवड का झाली यामागे अनेक कारण आहेत. त्या कारणावर आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं ही राष्ट्रवादीलाच हे पद मिळणार हे अखेरच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात होतं, पण मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आणि काल रात्री राष्ट्रवादीचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर मग राष्ट्रवादीच्या वतीनं कोण ही उत्सुकता आज सकाळपर्यंत कायम होती. खर तर 5 ते 6 नावं या स्पर्धेत होती. त्यामध्ये शिल्पा खोत यांच्याशिवाय शैलजा पाटील ज्या गिजवणीतनं निवडून आल्या होत्या त्यांचं नाव चर्चेत होतं. शोभादेवी फराकटे ज्या कागल तालुक्यातनं निवडून आल्या होत्या त्यांचंही नाव चर्चेत होतं. राजकुमार गायकवाड आणि पूजा पाटील, अमृता डोंगळे अशी 6 नावं चर्चेत होती. या 6 मध्ये कोणाची निवड करायचा हा संपूर्ण अधिकार हा मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला होता आणि अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा कागल तालुक्यालाच संधी दिलेली आहे. खरं तर कागल तालुक्यात गोकुळचं अध्यक्षपद आहे, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आहे, बाजार समितीचं अध्यक्षपद आहे. हे सगळं असताना कागलला हे पद मिळेल का अशी चर्चा होती, पण अखेर मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा कागलला हीच संधी देत एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत. नेमकं खोत यांची निवड का याला किमान 10 कारण आहेत. आपण त्या 10 कारणांचा आज विचार करूया. खरं तर शैलजा पाटील हे नाव अग्रभागी होतं, पण त्यांची निवड झाली नाही, कारण शैलजा पाटील यांचे पती सतीश पाटील यापूर्वी उपाध्यक्ष होते. गोकुळच्या उमेदवारीत राष्ट्रवादीच्या वतीनं गोकुळची जी काय उमेदवारी देण्यात येणार आहे त्यामध्ये सतीश पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांनी चांगले ठराव गोळा केलेत, त्यामुळे गोकुळची उमेदवारी हा भाग तिथं महत्वाचा ठरला आणि तिथं शैलजा पाटील यांचं नाव मागं पडलं. दुसऱ्या दावेदार होत्या शोभादेवी फराकटे, सिनियर म्हणून यांचंही नाव आघाडीवर होतं, पण मनोज फराकटे यांना बिद्री कारखान्याचं संचालक पद दिलेलं आहे. त्यामुळे लगेच पुन्हा त्याच घराण्यात दुसरं पद नको असा विचार आला आणि त्यातनं फराकटे यांचं नाव बाजूला पडलं. तिसरं नाव होतं राजकुमार गायकवाड. गायकवाड घराण्यातलं हे पद होतं. राष्ट्रवादी बरोबर अनेक वर्षे हे आहेत. मानसिंग गायकवाड यांच्या त्या सून आहेत. पण शाहूवाडी आणि पन्हाळा या 2 तालुक्याला जर हे पद दिलं असतं तर आणखीन एक वैऱ्याला महत्व आलं असतं किंवा दुराव्याला अधिक संधी मिळाली असती. गेले काही दिवस जिल्हा परिषद निवडणुकीपासून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यात दुरावा निर्माण झालाय. मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेमुळे जनसुराजचे काही जिल्हा परिषद सदस्य पडले असा थेट आरोप कोरे यांनी केला आणि तिथूनच राष्ट्रवादीचा अध्यक्ष करू नये, भाजपचा अध्यक्ष करावा अशी उघड मागणी कोरेने केली. या पार्श्वभूमीवर जर शाहूवाडी आणि पन्हाळ्यातला अध्यक्ष केला असता तर या वादाला अधिक खतपाणी मिळालं असतं. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी समझोत्याचं धोरण घेत शाहूवाडीला हे पद दिलं नाही. दुसरीकडे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचे समर्थक पूजा दिलीप पाटील यांनाही ते पद दिलं नाही. का तर विनय कोरे यांचा आता पुन्हा राग नको आणि हा राग अतिशय महत्वाचा आहे. तो पुढच्या जे आता त्यांनी गेले काही दिवस राग काढलाच, पण गोकुळच्या निवडणुकीत हा राग काढू नये. गोकुळमध्ये सध्या अतिशय महत्वाची निवडणूक आहे. गोकुळ महायुतीच्या वतीनं लढवली जाणार आहे. तिथं आपल्याला सोयीची भूमिका व्हावी यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी पन्हाळा
किंवा शाहूवाडी या तालुक्याला प्रतिनिधित्व अध्यक्षपद न देता विनय कोरे यांना न दुखवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कागल तालुक्यात एक पद कमी होणार आहे. सूर्यकांत पाटील जे बाजार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी 2 दिवसापूर्वी निर्णय जाहीर केला की आपण राजकीय संन्यास घेणार. त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोपही केले, थेट नाव घेतलं नाही. त्यामुळे एक पद आता कागल तालुक्यात कमी होणार आणि तेच पद आता पुन्हा मोठं पद कागल तालुक्यात देण्यासंदर्भात मंत्री मुश्रीफ यांनी निर्णय घेतला. मानसी भोगन म्हणजे आजरा, गडिंग्लज, चंदगड यामध्ये जवळजवळ 9 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आलेत. त्यामुळे या सगळ्यांची मागणी होती की तुम्ही कुणालाही द्या पण आमच्याकडे अध्यक्षपद द्या. पण या एकूण पार्श्वभूमीवर गोकुळला महत्व देत त्यांनी आजरा, गडिंग्लज, चंदगडला हे पद दिलं नाही. कदाचित त्यांना सभापती पद मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिल्पा खोत यानाच का, तर मुळात शशिकांत खोत हे मंत्री मुश्रीफ यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते, खंदे कार्यकर्ते. ते स्वतः एकदा निवडून आले. शिल्पा खोत 2 वेळा निवडून आलेत. त्यामुळे सिनियर आहेत, कागलच्या आहेत, सिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं जे काय नाव होतं ते अंतिम क्षणी फायनल झालेलं आहे. आणखीन एक नाव चर्चेत होतं, अमृता डोंगळे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कन्या. पण राधानगरीला या निमित्तानं पद मिळू शकलं असतं. पण गोकुळ निवडणूक महत्वाची आहे, तिथं डोंगळेंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे ही कदाचित अमृता डोंगळे यांचं नाव बाहेर मागं पडलेलं आहे. राहुल पाटील गटाला ही संधी मिळू शकली असते करवीरमध्ये, कारण 4 जागा त्यांनी इथं मिळवलेल्या आहेत. पण त्यांनाही आता आगामी काळात उपाध्यक्षपद किंवा सभापती पद या गटाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूणच विनय कोरेंचा एकूण जो राग आहे तो कमी व्हावा, गोकुळमध्ये भूमिका कुठला त्रास होऊ नये, गोकुळमध्ये उपद्रव मूल्य आपला वाढू नये आणि कागल तालुक्याला या निमित्तानं पुन्हा एक ताकद मिळावी. विधानसभेची जोडणी जेव्हा 2 वर्षानंतर होईल तेव्हा ताकद मिळावी. आणि हे सगळं होत असताना कागलला झुकतं माप देण्याचा आजपर्यंतचा मंत्री मुश्रीफ यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार पुन्हा एकदा त्यांनी कागललाच झुकतं माप दिलेलं आहे, आपल्या मतदारसंघाला झुकतं माप दिलेलं आहे. हे आपण काही कारणं बघितलीत की शिल्पा खोत यांचीच मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी का निवड केली. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.